परत एकदा नागपुरात एनडीपीएस पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली। यामध्ये सकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान एनडीपीएस पथकाने एक आरोपीला पकडलेलं होतं। याच्याकडनं एक माहिती घेतली होती। तर या माहितीच्या आधारे त्याच्याकडनं 52 ग्राम एमडी ही जप्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर त्याची अंगझडती व गाडी झडती घेता त्याच्याकडनं 2,36,000ची रक्कम ही बरामद केली। परंतु एक नागपुरामध्ये पाहता की थोड्याच दिवसा अगोदर 7.5 किलोची एक एमडीची खेप पकडण्यात आली। त्याच्यानंतर आता जे याच्यामधलं पाहण्यात आलं की कशा प्रकारे एक मोठे जे हे आहेत व्यापारी यांच्यावरही दणका बसलेला आहे। परंतु कुठेतरी आता एक गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक आहेत हे या काळा बाजारीमध्ये समोर आलेले आहे। परंतु याच्यात जो आज गुन्हेगार सापडला आहे याच्यावरती बॉडी ऑफेन्स सोबत भरपूरसे गुन्हेही दाखल आहेत। अशातच जो एक फरार आरोपी सांगण्यात येत आहे याच्यावरती ही 17 पेक्षा जास्त गुन्हे हे भांडेवाडी, वाठोडा तसेच नंदनवन अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। याचबाबत अधिक माहिती गुल्हाणे जे पीआय जे गुल्हाणे आहे एनडीपीएस पथकाची काय माहिती देतात ते जाणून घेऊया। सर, आज सकाळी एक 52 ग्राम एमडी वरती कारवाई करण्यात आली। याचे आरोपी कोण आहेत आणि कशा प्रकारची कारवाई होती काय सांगायला? माननीय पोलीस आयुक्त रवींद्रसिंह सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर हा उपक्रम सुरू आहे। त्या अंतर्गत अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई सुरू आहे। त्या अंतर्गत आम्ही अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना वाठोडा परिसरामध्ये आम्हाला एक रेकॉर्डवरील अभिलेखावरील आरोपी ज्याच्यावरती एनडीपीएसचे आणि इतर बॉडी ऑफेन्स दाखल आहे असा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला। तसेच त्याच्यासोबत एक इसम पण होता। आम्ही त्यांची 2 पंचासमक्ष झडती घेतली तर त्याच्या ताब्यामध्ये एकूण 52 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन पावडर हा अंमली पदार्थ, तसेच मोपेड वाहन, 3 मोबाईल आणि कॅश 2,29,000 असा एकूण 9,04,000चा ऐवज त्यांच्याकडे मिळून आलेला आहे। त्यांच्यावर रितसर कारवाई करून भांडोडी पोलीस ठाणे येथे या 2 आरोपी विरुद्ध तसेच या गुन्ह्यात एक पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध सुरू आहे। त्याच्या विरुद्ध सुद्धा बॉडी ऑफेन्स आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहे, त्याचा शोध सुरू आहे। त्याच्या विरुद्ध अशा 3 इसमाविरुद्ध भांडोडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर, आरोपीला पकडत्या वेळेस एक कोणाला तरी चावण्याचाही प्रकार आरोपीकडून झालेला आहे, याच्याबद्दल काय सांगा? एमडीचे आरोपी हा जो अभिलेखावर आहे हा आक्रमक प्रवृत्तीचा आहे। त्याला ज्यावेळेस पकडतात त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु योग्य त्या बळाचा वापर करून त्याला आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली आणि कोण कोण अधिकारी या कारवाईमध्ये सम्मिलित होते काय सांगा? सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त रवींद्रसिंह सिंघल यांच्या नेतृत्वाखाली आहे। ऑपरेशन थंडर जी मोहीम आहे त्या अंतर्गत करण्यात आली असून माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे तसेच डिटेक्शन क्राईम सर डिटेक्शन पोलीस उपायुक्त गुन्हे दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून कारवाई केलेली आहे। गुल्हाणे साहेबांच्या सांगण्याप्रमाणे या आरोपीने ज्यावेळेस याला पकडण्यात आलं होतं त्यावेळेस याने अक्षरशः ज्या लोकांनी पकडलेलं त्यांना चावत सुद्धा घेतलेला आहे। परंतु कुठेतरी असे अपराधी सुटत असतील आणि यांच्यावरती पोलीस कडक कारवाई करत असतील आणि कोर्टातनं हे सुटत असतील तर अशात आणखी आता काय कारवाया होतील आणि कशा पद्धतीने यांना जेलाच्या आतमध्येच ठेवता येईल याच्यावरही लक्ष ठेवण्यात येईल। अशाच आता बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळसह उद्गार न्यूज।